धनगरच्या प्रश्नावरून आज खडाजंगी पाहायला मिळाली, तर सत्तेतले दोन्ही नेते आहेत आणि असं असताना आपल्या समोर हा सर्व प्रकार घडलेला आहे. नक्की यावर तोडगा निघणार आहे का? कारण धनगर तहसील कार्यालयाचा ज्या वेळेला असा एखादा वादाचा विषय होतो त्यावेळेला नेमकं कोणाचं म्हणणं बरोबर हे बघावं लागतं आणि त्यामुळे मी शिवसेनेच्या नेत्यांना असं म्हटलं की तुम्ही मंगळवारी मुंबईत या, आपण पुन्हा मुख्यमंत्र्यांना भेटू. मुख्यमंत्री त्याच्यावर डिपार्टमेंटला ऑर्डर लिहितील. ती ऑर्डर लिहिल्यानंतर डिपार्टमेंट म्हणजे महसूल खातं एकदा GR निघालेला आहे तो आता रद्द करावा लागेल जर धनगरला करायचं नसेल तर याचा जो काही तोडगा आहे तो मंत्रालयात निघेल. खरं म्हणजे हा जिल्हा नियोजनच्या बैठकीतला विषय नाही. याचं काय असेल तर दर मंगळवार बुधवारकडे मुंबईत येऊन सोडवण्याचे विषय आहेत, पण तरीही नियोजनच्या सदस्यांना तेवढा रिस्पेक्ट द्यायलाच पाहिजे म्हणून आपण असं म्हणतो की तुम्ही मांडण्याचं थोडंसं तुम्ही याच्यामध्ये झालं, याचा निर्णय मंत्रालयात होईल. गेल्या वर्षीचा आढावा जो जिल्हा नियोजनच्या बैठकीत झाला त्या आढाव्यामध्ये आपण निधी जो आहे तो जवळजवळ 99% समथिंग जवळजवळ सगळा खर्च करण्यामध्ये यशस्वी झालेला आहे. त्यातल्या काही कामांची आपण काय थांबलं आहे प्रेस आहे ना ते जातात तिकडे. तर गेल्या वर्षी हा निधी पूर्णपणे खर्च करण्यात आपण यशस्वी झालो. त्यातली काही टेंडर निघणं वर्क ऑर्डर निघणं हे 31 ऑगस्टपर्यंत झालंच पाहिजे अशा प्रकारचा आदेश आज जिल्हा नियोजनच्या बैठकीच्या निमित्ताने मी दिला आहे. नवीन वर्षी जवळजवळ 112 कोटी आपल्या वर्षानुवर्ष असणारा जो प्लॅन आहे त्याच्यापेक्षा 112 कोटी आपल्याला वाढवून मिळाल्याची जवळजवळ 19% वाढ आहे. त्यामुळे आपल्याला ह्या वर्षी बऱ्याच गोष्टी करता येतील. आज नवीन वर्षीचं जे बजेट आहे कुठल्या हेडखाली कुठल्या शीर्षकाखाली किती खर्च करायचं आहे याची मान्यता आपण घेतली आणि उद्यापासून नियोजनच्या सदस्यांना म्हणजे 2 प्रकार असतात. एक यंत्रणेने समजा ऊर्जा असेल वीज खातं त्यांनी काही प्रस्ताव आणायचे असतात, पोलीस डिपार्टमेंट असेल त्यांनी काही प्रस्ताव आणायचे असतात आणि त्या भागातल्या लोकप्रतिनिधींनी काही प्रस्ताव आणायचे असतात. ते उद्यापासून सुरू होतील. 10 ऑगस्टपर्यंत हे प्रस्ताव घेऊन तेही 20 सप्टेंबरच्या आसपास पुन्हा एकदा आचारसंहिता लागली तर घोटाळा होऊ नये म्हणून ती आचारसंहिता 20 सप्टेंबरच्या आसपास लागेल असं गृहीत धरून, म्हणजे माझं काही भविष्य नाही आहे, गृहीत धरून सगळ्यांनी स्पीड वाढवावा. कारण गेल्या वर्षीची साधारणतः 10% का होईना टेंडर ही मार्गी लागायची आहेत. नव्याने सगळी आचारसंहिता 2.5 महिने लागल्यामुळे सगळं पेंडिंग आहे. त्यामुळे हा सगळा निधी हेडवाईज आपण सँक्शन करून घेतला. मी पुन्हा वाचत नाही कारण तुम्हाला मी प्रेस नोट दिलेली आहे. उदाहरणार्थ कृषी संलग्न सेवा क्षेत्र 51 कोटी, व्यायामशाळा क्रीडांगण 7 कोटी वगैरे 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 असे म्हणजे टोटल होणार. विचारा. शहा हे अहमद शाह अब्दालीचे वंशज आहेत, अशा पद्धतीची भाषा कसं त्याला उत्तर आहे? राजकारणातला बोलण्याचा स्तर हा इतका खाली गेला आहे आणि मी परवाही एका प्रेस ब्रीफिंगमध्ये म्हटलं की उद्धवजींचं नेमकं काय गणित बिघडलं आहे मला माहीत नाही, पण त्यांच्यासारखी म्हणजे प्रबोधनराव ठाकरे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे अशी परंपरा असणाऱ्या घरात अशा प्रकारची आगपाखड अशा प्रकारचे चुकीचे शब्द हे फार लोकांना आवडत नाहीत आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी ही भाषा बंद केली पाहिजे. अन्यथा मग तशाच प्रकारचं उत्तर म्हणजे महाराष्ट्रातलं जे सगळं वातावरण बिघडलं आहे ते ॲक्शन रिॲक्शननेच बिघडलेलं आहे. मग तुम्ही जर हीच भाषा वापरणार असाल तर मग काय भारतीय जनता पार्टी शेवटी अमितभाई आमचे केवळ नेते नाहीत, ते आमचे सगळ्यांचे पालक आहेत आणि त्यांना जर तुम्ही असं काहीतरी म्हणणार असाल तर मग उद्या उठून कोणी जर नेता बोलला तर मग आपण काय म्हणू महाराष्ट्रातली सामान्य जनता रे काय चाललं आहे काय म्हणजे सुरुवात कोणी केली ते सुरुवात करण्याला आपण थांबवलं पाहिजे ना. आणि त्यामुळे उद्धवजींना मी परवाही प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून असं म्हटलं की ही सगळी भाषा ही सगळ्यांनीच बंद केली पाहिजे. सचिन वाजे अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केलेला आहे. कोणी होईल चौकशी होईल. त्याच्यामध्ये असं आहे की आज एक माहिती समजली जयंत पाटलांनी असा आरोप केला की गृहमंत्री आणि आरोपी म्हणजे सचिन वाजे यांच्यामध्ये पत्रव्यवहार झालेला आहे, तो त्यांचे पत्रव्यवहार होतो अशा पद्धतीने गृहमंत्री आणि सचिन वाजे जयंत पाटलांना हवेत गोळीबार करण्याची खूप सवय आहे. त्यांच्याकडे असे पुरावे असतील तर त्यांनी माध्यमांसमोर आणायला पाहिजे. दादा सर्वोच्च न्यायालयाने एखादा गोळी मारायची लागली तर लागली असं जयंतरावांचा स्वभाव आहे. दादा SC ST संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने तो निकाल दिला आहे
त्याच्यावर मग आता राजकारण तापत चाललंय. खरं तर अनुसूचित जातीसोबत आपल्या देशामध्ये संविधान आपण मानतो, संविधान बचाव अशाच प्रकारचं अभियान खरं म्हणजे कोणी संविधान बदलायला निघालेलं नसताना काँग्रेसने संविधान बचाव आंदोलन चाललं. संविधानामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर त्याच्यावर अपील नसतं. एक ॲडिशनल रिव्ह्यू पिटिशन दाखल करता येते, जसं मराठा आरक्षणामध्ये आपण केली, मग क्युरेटिव्ह करता येते. पण आता सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर त्यावर मी टिप्पणी करणं असा तर मी संविधानाची पायमल्ली करणारा, संविधान पायाखाली तुडवणारा मी नाही. आणि त्यामुळे संविधानामध्ये प्रत्येकाची कामं दिलेली आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वैशिष्ट्य आहे, 1000 वर्षामध्ये ही घटना बदलावीच लागणार नाही अशी रचना त्यांनी केली. आणि घटनेमध्येच काय झाल्यास काय करावे, काय झाल्यास काय करावे, हायकोर्टामध्ये निर्णय विरुद्ध गेल्यास काय करावे, सुप्रीम कोर्टात जावे, सुप्रीम कोर्टामध्ये यांनी काय करावे, शांत बसावे, तर रिव्ह्यू पिटिशन नका, रिव्ह्यू भेटायला काय करावे, शांत बसावे, तो निर्णय मान्यच करावा लागेल. आता कोण सुप्रीम कोर्ट असं म्हणणारे जे आहेत त्यांनाच आता एकदा विचारा ना की घटना बदलायला कोण निघालं, घटना पायदळी तोडवायला कोण निघालं, तुम्हीच पायदळी तोडवता. केंद्रातलेच मंत्री रामदास आठवले आहेत, त्यांनी असं म्हणतायत की ओबीसी आणि खुल्या वर्गाचे जे उपवर्गीकरण आहे त्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घ्यावा. काय झालं? हां, ते त्यांनी ॲडिशनली म्हटलं. राज्याकडे अधिकार दिल्याच्या त्यांनी सोमवारपासून सोडण्यात येईल. कारण गेल्या वेळेला काय झालं की असंच घाईने आपण पाणी सोडलं, मग पावसाने दडी मारली आणि मग करता 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 आपल्याला मायनस जावं लागलं. त्यामुळे 55% भरलं तेव्हापासून लोकांनी पाठपुरावा सुरू केला आणि 75% भरल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. सोमवारी पाणी सोडलं जाईल. कालवा समितीची बैठक हवं तर ऑनलाईन घेऊ, सर्क्युलर बैठक करू, पण शेतकऱ्यांचं नुकसान होऊ देणार नाही. आता बऱ्याच दिवसापासून सोलापूरच्या विमानसेवेचा प्रश्न प्रलंबित आहे. सोलापूरची विमानसेवा विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी सुरू होईल का? असं एकदम ॲडव्हॉक तुम्ही प्रश्न विचारला, त्याचं मी ॲडव्हॉक उत्तर देऊ शकणार नाही. प्रश्न नोट करून घेतो. तुम्हाला व्यक्तिशः एक 4 ओळीची टिप्पणी देतो की प्रगती काय आहे. कलेक्टर बैठकीला बसलेले नाही आहेत, ते शेजारी आहेत, त्यांना विचारून लगेचच तुम्हाला सांगतो. नाही आम्ही नाही बात नका. उद्धव ठाकरे असं म्हणाले की अमित शहा झालं, जिल्हा नियोजन संपले विषय. पाण्याचा एक फक्त विषय घेतो, काढला त्याचं पाण्याचा एक विषय फक्त. पाणी धरणामध्ये पाणी 75% पाणी. सोलापूर शहरासाठी जे दिवस आहेत ते कमी करण्याची सदस्यांची मागणी सोलापूरकरांची. 6 दिवसाने पाणी येत होतं, पण जसं जसं आपल्याला कॉन्फिडन्स यायला लागला की पाणी यावेळेला पाऊस चांगला आहे, तर 4 दिवसांनी केलं, ते 3 दिवसांनी केलं जाईल. आता संपूर्ण शहराला 4 दिवसांनी पाणी पुरवठा होणार. चार पाणी आता असं आहे की शेवटी योजनेतून पाणी तिकडून आपण सोडलं की ते यायला 20 दिवस लागतात. आपण पाईपलाईननं पाणी घेतो, हाऊसमधनं बी टेकल पाणी, ज्या कारणासाठी आपण 5 दिवसाआड केलं तो कारणातून दूर झालेला आहे. तरी सोलापूर शहरातल्या विशेषतः हद्दवाढ भागातल्या लोकांना कधीपासून हे मी नाही सांगू शकणार, पण मी एवढंच म्हणेन की आता पाऊस चांगला झाला, उजनी 75% भरले, ते 100%च्या दिशेने चाललं आहे आणि पाणी ओव्हरफ्लो होऊन वाया जाऊ देण्यात कोणालाच इंटरेस्ट नाही. त्यामुळे लवकरात लवकर सोलापूर शहराला 4 दिवसांनी पाणी मिळतं, आधी 6 दिवसांनी मिळायचं, त्याच्या 3 दिवसांनी केलं जाईल. मला असं वाटत नाही, मी ऐकलं नाही की रामदासजी असं कधीच म्हणणार नाही की कोण सुप्रीम कोर्ट काय निर्णय दिला. त्यांचं म्हणणं एवढंच आहे की जर शेड्यूल ट्राईबचं तुम्ही अबगडं करणार, याच्या आधी केलं आहे DTNT, नवीन नाही आहे, DTNT केलं आहे, शेड्यूल ट्राईब केलं असेल तर तुम्ही OBC आणि ओपनचंही करा. ओपनचं करण्याचा काही मुद्दाच नाही, ओपनला रिझर्वेशन नसतं. OBCचं करा, तर OBCच्या विषयावर सुद्धा केंद्र सरकारने एक रोहिणी कमिशन नावाचं कमिशन अपॉइंट केलं, त्याचा रिपोर्ट आला आहे. ते रोहिणी कमिशनमध्येही त्याने हा आग्रहाचा मुद्दा मांडला की काही जातींना जास्त आरक्षण जातं, काही जाती खालीच राहतात. तर तुम्ही 1000 वर्ष जरी आरक्षण दिलं तरीसुद्धा ही स्थिती बदलणार नाही आणि त्यामुळे तुम्ही कप्पे करा अबगडं, असा निर्णय रोहिणी कमिशनने देऊन 2 वर्ष झाली आहेत. आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे ही सगळी चर्चा आता वर येईल, पण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर टिप्पणी करण्याचा आम्हाला अधिकार नाही आणि अशा प्रकारचा ज्याला म्हणता येईल की आपल्या मर्यादा सोडणारा मी नाही. माझ्या नियोजन सारखंच लक्षात आलं की जास्त वेळ बसलो की जास्त वेळ चालते. शेवटचा प्रश्न, देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार असं म्हणतात, ते म्हणतात, आणि राज्यामध्ये एकीकडे CMला राज ठाकरे भेटतात, दुसरीकडे शरद पवार भेटतात आणि तिसरीकडे भाजप हे किंवा राष्ट्रवादी. एकंदरीत राज्यातले हे वातावरण एकूण निगेटिव्ह करणे किंवा वातावरण बदलणे किंवा चर्चा दुसरीकडे नेणे असं काही कुठं होतंय का? काही नाही, असं काही नाही. देवेंद्रजी महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्तम नेतृत्वकर्ता आहेत. आज महाराष्ट्रामध्ये अनेकांना ते असह्य झालेले आहेत, त्यामुळे ते अशा प्रकारच्या अफवा पसरवत आहेत.
आणि पाण्यामध्ये गणपती घालून बसलेले आहेत की देवेंद्रजी त्या महाराष्ट्रातून गेले की 14पासून त्याच्या आधी प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी राज्याचे नेतृत्व म्हणून पुढे आले आणि त्याने भल्याभल्यांना जेरीस आणलं. नावं मला सांगायला लावू नका, तुम्हाला माहिती आहे. त्या सगळ्यांना असं वाटतं की ह्या बाबाला एकदा दिल्लीत न्या आणि कुठेतरी न्या. तसं काही सोपं आहे का? तुम्ही कोण ठरवणार आहे? आमचं नेतृत्व सक्षम आहे, ते ठरवेल. आज महाराष्ट्रामध्ये विधानसभा तोंडावर आलेल्या असताना महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीलाच नाही तर महायुतीला देवेंद्रजींच्या नेतृत्वाची आवश्यकता आहे. पण आम्ही सगळेजण नेत्याची इच्छा ही तर आज्ञा, नेत्याने आज्ञा करायची असते, नेत्याने इच्छा व्यक्त करायची असते. असं नेत्याची इच्छा ही तर आज्ञा मांडणारी असल्यामुळे केंद्रीय नेतृत्वाने निर्णय केला तर देवेंद्रजी त्याच्यावर खळखळ करणार नाही, त्याने आम्ही खळखळ करण्याचा मुद्दाच आहे. पण आता तरी हा विषय दिसत नाही. ज्यांना ते जावे तसं वाटत आहे अशा प्रकारच्या अफवा निर्माण करतात. जय हिंद. विमानसेवेबाबत मुन्ना साहेबांनी विशेष बाबमध्ये घ्यायला सांगितलं. भीमा परिवारची खूप जुनी कार्यकर्ता आणि तुमचं एन्डोर्समेंट हवी. एक आपला कॉलेजचा विषय होता. यादव साहेब हा एक प्रस्ताव आहे. हे तुम्ही तुमच्या दप्तरी जमा करा.